नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS खानदेश. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जळगावात नेत्यांची बहिणाबाई चौधरींच्या कार्यक्रमात दांडी. लोकप्रतिनिधींना बहिणाबाईंच्या कार्यक्रमाचा विसर पडल्याच्या चर्चा. जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंत्र्यांची जुगलबंदी. गुलाबराव पाटील आणि संजय सावकार यांची टोलेबाजी. भुसावळ हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले. 3408 क्युसेक वेगानं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. धरण पाणलोट क्षेत्रात 288 मिलीमीटर पावसाची नोंद. राष्ट्रविरोधी शक्तींचं षडयंत्र हाणून पाडा. राम मंदिरातील गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रय होसबळे यांचं वक्तव्य. साक्री धुळ्यातील महाविद्यालयात पहिल्या पावसाच्या आगमनाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर. पावसाच्या सरींचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी शेकडो विद्यार्थी शाळेच्या पटांगणात जमा. जळगावात उभ्या कारवर कडुलिंबाचं झाड कोसळलं. वाहनाचं मोठं नुकसान. परिसरात कोणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली. नवापूरमध्ये 2.67 लाखांची अवैध दारू जप्त. अवैध विदेशी दारू आणि बिअरच्या साठ्यांवर पोलिसांचा ताबा. जळगाव पारोळा धुळे सबगव्हाण टोलनाक्यावर केमिकल टँकरचा भीषण अपघात. अपघातात दोघांचा मृत्यू. 3 तास पूर्णपणे ठप्प. जळगावात मंदिरात काम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू. इलेक्ट्रिक फिटिंग करताना तरुणाला विजेचा धक्का. मंदिरात तरुण दगावल्यानं हळहळ. 3 वर्षाच्या चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू. नशिराबाद जळगाव भवानी नगर भागात हळहळ. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS खानदेश.